चला डगआउट चेंज केला आता, लवकर चला लवकर चला. अरे जरा लवकर, अरे 2 बॅटर पाठवा ना, नाही जेणेकरून आम्हाला अजून मॅचेस 3 कव्हर करायचे आहेत. चला पंच रतन मानेरकर आपण जा, प्रशांत सर आपण मैदानात जा. चला चला खेळाडू चला लवकर, बॅटर क्षेत्ररक्षण करणारी संघ लगेच आपण मैदानात जायचंय. सुयोग आपण तर निशांत 11 सुयोग कंस्ट्रक्शन निशांत 11 शिरूर संघ भरत पाटील या संघाचे पुरस्कर्ते आहेत, विलास पाटील या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांनी बांधलेला संघ खूप चांगली कामगिरी केली. चला लवकर लवकर रतन सर, आता 20 मिनिटाचा अवधी द्या फक्त, कारण का अजून आपल्याला मॅचेस कव्हर करायच्यात, यानंतर 2 मॅचेस कव्हर करायच्यात. बरोबर ना. चला लवकर जरा क्षेत्ररक्षण लावून घ्या, बॅटर पाठवा लवकर. हरेश केने चला जरा बॅटर लवकर पाठवा. नाही मॅच उजेडात होणं फार गरजेचं, मेगा फायनल देखील. नितीन जरा आपण फास्ट खेळा सांगतो, खेळाडू फास्ट खेळतो बघा. सावली आता किती विकेटवर आली बघा, जरा लवकर लवकर. हरेश केने तर चला मिला स्वर्गीय आपण आता जगदीश प्रमोद 11 चिकनगर संघ आपला 12वा खेळाडू, इनफॅक्ट खेळाडू लगेच आम्हाला सांगायचं 12वा खेळाडू लगेच पाठवून द्यायचं. चालेल चालेल, आहेत अरुण मामा आहेत, काय हरकत नाहीये. नाही असू दे, काही हरकत नाहीये. पण आज ज्या जे खेळाडू खेळले, ज्यांनी आपली नावं दिली ते आल्यानंतर त्या खेळाडूंनी प्लीज असं करू नका. सहकार्य करा जरा, अजयकांना करा, पॅकर्सला सहकार्य करा. आता मॅच फार महत्वाची, क्वार्टर फायनलची. इथून जिंकलात तर आपण ते स्वर्गीय आपण तर उर्मिला प्रतिष्ठान अडिवली संघावर फाईटबॅक करायला मिळेल तुम्हाला, बक्षीस पात्र फेरी. क्या बात आहे. अशोक पाटील आता मजा येईल मॅच मध्ये. उर्मिला प्रतिष्ठानचे बघा सर्व खेळाडू टेकडीवरनं मस्त आनंद घेतात. चेंडू गेला तर लगेच आम्हाला संदीप द्या. अमोल थोडं सहकार्य करा. बाला देखील येतात बघा, हळूहळू बाला मैदानाच्या दिशेने. क्या बात आहे. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं दत्ता येतोय. स्ट्रायकरला हरेशला आपण पाहू शकता. खूप चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळालं आता, बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला पिंट्या तर दुसऱ्या बाजूला हरेश आहे. सलामीची जोडी ज्याने मगाशी खूप चांगली भागीदारी केली होती, पिंट्या आणि हरेश. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग्स, एक क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला आपण पाहू शकता. आशीर्वादला आपण पाहू शकता, मिडॉनला शैलेशला पाहू शकता, मिड विकेटला क्षेत्ररक्षण प्रवीणला पण. सामना सुरू. पहिला चेंडू उडवलाय, जेलची शक्यता नाही, प्रयत्न केले बाळाने. मिड विकेटला भरपूर उंच उडी देखील मारली, पण चेंडू मात्र त्याच्या हाताला स्पर्श देखील झाला नाही. षटकार स्पष्ट केले हरेशने. हरेश केणी डोस्टॅकला नितीन जोशी, सलामीची जोडी. नितीन जोशी मॅन फ्रॉम जुनडोंबोली, हरेश मॅन फ्रॉम चिकनगर. दत्ता बॅटम राऊंड. हा चेंडू वड्या बॅटने खेळायचा होता. कॉडबॅनचा अपील केलं जात आहे, पडल्यानंतर चेंडू खालती राहिलाय. पिंट्याला माहिती अपील तर करूया, पण जरी पंचांनी कदाचित बोट वरती केला तर अनेक प्रश्न असतात, कारण अशा गोल्डन विकेटसाठी अपील करणं देखील तितकंच गरजेचं आहे. पुढे गोलंदाजी मार्कवर दत्ता राईट आर्म राऊंड द गेट मारा करतोय. लॉंग ऑफ लाईक क्षेत्रक्षण पाहू शकता. हा चेंडू चांगला आहे, सॉफ्टवेअर चेंडूला ड्राईव्ह केलाय. एक धाव इथून कंप्लीट केली जाते. धावसंख्या दाखल करते 7 धावा. साकेला नितीन जोशी डाव्या आणि उजव्या हाताची जोडी, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो. जीपीएलचा अंतिम दिवस. कोणता संघ जीपीएलची ट्रॉफी उचलणार, प्रथम क्रमांकाची 2025 ची, कोणता संघ उपविजेता ठरणार, कोणता संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरणार, कोणता संघ चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरणार, अनेक प्रश्न आहेत. आता उत्तर मिळतील त्याची संध्याकाळच्या तर. दत्ता हा चेंडू चांगला होता, यावेळेला ड्राईव्ह करायचा होता. चेंडू बघा टोला लागला, शरीराचा वेध घेतला. एक धाव इथे कंप्लीट केले. ते धावसंख्या दाखल करता बरं पाहू शकता. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 8 धावा दाखल करती लागल्या. षटकार आलाय, 8 धावा देखील झाल्यात आतापर्यंत. अशोक पाटील सांगतात की चेंडू झाले तब्बल आता या पहिल्या षटकातील पॉवर प्लेचं
4 म्हणजे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हरीश केणी स्ट्राईक एनलाय. दत्ता परेश हा चेंडू उडवलाय. फटका चांगला यावेळेला. पॉवर प्लेचा योग्य वापर. मिडॉनला क्षेत्ररक्षक होता. लॉंग ऑफला दूर वळत होता. वन बाउंड सरळ चेंडू गेलाय साईड स्क्रीनवरून. चौकार. संख्या धाव फलका ते 12 धावा. दुहेरी अंकामध्ये. दत्ता अंतिम चेंडू पॉवर प्लेचा. हा चेंडू स्वीप केला यावेळेला. पाठवला चेंडूला डीप स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पार. चौकार. सुरुवात 16 धावा. अशोक पाटील 2 चेंडू मध्ये 8 आल्या. चांगली सुरुवात झाली. स्वर्गीय आपण तर जगदीश प्रमोद 11 चिकनगर संघ सुरुवात चांगली केली. तुमच्या पण तर जगदीश पाटील देखील 40 प्लसचे खेळाडू सामना एन्जॉय करतायत. अरविंद पाटीलची काहीतरी मला वाटतं बातचीत करतायत. एक सिनियर खेळाडू ज्युनियर खेळाडूबरोबर बातचीत करतायत आणि केली देखील पाहिजे. गावची स्पर्धा आहे तिची चर्चा झाली पाहिजे. कारण की आज 4 दिवस गावामध्ये आपण तर क्रिकेटचा महाकुंभमेळा भरला होता. अंतिम आता टप्प्यात आपण हळूहळू येत चाललोय. 16 धावा फलकाती लागल्या आहेत. आल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. हळूहळू आपण बघितलं तर उर्मिला प्रतिष्ठानचे खेळाडू देखील येत आहेत. कालच्या दिवसात ज्याने खूप चांगला खेळ केला तो जगदीश धुतकर देखील येतो. आता संदीप भाने देखील बघा पाहतोय. आपले खेळाडू आता किती बाकी आहेत. सर्व नजरा त्यांच्या लक्ष आपण आता रस्त्याकडे लागलेत. जबाबदारी आहे. पॉवर प्ले संपलाय. आता गोलंदाजी मार्कवर येतो. आपण पाहू शकता सुभाष पाटील येतोय. लेफ्टमर आहेत. स्ट्रायकेलला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करतायत. शैलेशला आता मिड विकेटला आणलं जात आहे. एक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण. पॉइंट लेगला क्षेत्ररक्षण. ऑन साइड पॅक केली नितीन जोशीसाठी. लॉंग ऑनला पिंट्या जोशी. सुभाष लेफ्टमर आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केला यावेळेला. टायमिंग चांगलं होतं. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. अक्षरशः दिवस गाजवला तो सुनील भाने येतोय. नाही बघा सुनील भाने आले. संदीप भानेच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. मेन खेळाडू आलेत. हा चेंडू पुन्हा एकदा आपण बघितलं तर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. यावेळेला एक धाव कंप्लीट केलं. ते स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. आशीर्वाद पाटील आले. दुसरे घेण्याचे विचार देखील करत नाही. तर स्ट्राईक हरेश कडे राहणार आहे. ही जमेची बाजू आहे. स्वर्गीय जगदीश पण तर प्रमोद 11 चिकनगर संघ प्रथम बॅटिंग करतोय. त्यांच्या अगेन्स्ट आपण आता स्वेत कंस्ट्रक्शन निशांत 11 शेडून संघ क्षेत्ररक्षण करतोय. काय खेळ केला. पिंट्या जोशी असेल, हरेश असेल, प्रशांत असेल, जबरदस्त खेळ केला. जेतूने देखील खूप चांगला खेळ केला. झेल देखील खूप चांगल्या प्रकारे पकडल्यात. सुभाष आता एंड बदलतोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षण. शॉर्ट पॉइंट लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन, लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर आहे. ऑफ साइडला शॉर्ट थर्डमॅन एक क्षेत्ररक्षण. पॉइंटला पण शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षण पाहू शकता. ओ लॉफ केलाय. टायमिंग चांगलं होतंय. सरळ चेंडू चाललाय वीरेंद्र सेवाग कक्षाच्या बाजूने. षटकार. काय बॅटिंग करतो आज. जबरदस्त बॅटिंग. मला वाटतं जवळजवळ अशोक पाटील आम्हाला सांगतील किती धावा झाल्यात हरेशच्या आतापर्यंत. 18 षटका झाल्यात. हा चेंडू ऑन साइडला उचललाय. टायमिंग वे मिसाल. स्क्वेअर लेग मिडविकेटच्या मधून चेंडू सीमारेषा पार. सलग 2 चेंडू 2 षटकार.
टर्न ओव्हर तिकडे मारा करतोय. लाईन पावी लागणारे पंच दंडित करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. या वेळेला अशोक पाटील मला जानकारी देत आहेत. तब्बल 36 धावा झाल्यात. 36 धावा. हा चेंडू लॉफ केला. या वेळेला टायमिंग चांगला झालाय. प्रशांत पाहतोय लॉंग ऑनला. फक्त त्यांच्या उंचीवरून चेंडू चाललाय. षटकार. थँक्यू. धावसंख्या दाखल करते 42. हरेश जबरदस्त बॅटिंग करतोय. 150 पेक्षा जास्त धावा आता कुठल्याच त्यांनी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग करतोय. सुभाष लेफ्ट हँड ओव्हर देखील मारा करतोय. रणदीप बघितलं तर वाईडिश लॉंग ऑनला गेलाय. हा चेंडू सॉफ्टने हा देखील षटकार चौकार मारता आला असता पण फक्त त्याला सन्मान दिले, दिशा दिली. 1 ने धावसंख्या मिळते. आपण स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. प्रथम क्रमांक आपण बघितलं तर 30,000 रुपये प्रथम क्रमांक. 1,30,000 रुपये. द्वितीय पारितोषिक 80,000 रुपये. तृतीय पारितोषिक 50,000 रुपये. चतुर्थ पारितोषिक देखील 50,000 रुपये. सातत्याने आपण बक्षिसाची रक्कम तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 1,30,000 आपण तर 80,000 50,000 आणि चतुर्थ पारितोषिक 50,000. धावसंख्या धावपल करता आपण पाहू शकता 43. 2 षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात धावा आल्यात अशोक पाटील आम्हाला माहिती आहे. तब्बल 16 आणि आता 27 आल्यात. 43 धावा धावफलकातील लागल्या आहेत. इथून जो संघ जिंकेल तर उर्मिला प्रतिष्ठान अडवली संघावर फाईट बॅक करेल. सेमीफायनलची महत्त्वपूर्ण मॅच म्हणजे बक्षीस पात्र फेरी सुरू झाली आहे. पिंट्या जोशी सारखा बॅटर या संघामध्ये देखील तो देखील काहीही करू शकतोय. प्रचंड गुणवत्ता आहे त्याच्याकडे. चला चला जरा फास्ट घ्यायचंय. जलपान करा आपण लगेच. उर्मिला प्रतिष्ठानचे संघनायक आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय. पप्पू वाटतं अजून आले नाहीयेत. आल्यात नाही. पप्पूला देखील रेग्युलर क्रिकेटमध्ये मिळालं नाही पण ते 40 प्लसच्या माध्यमातून बाईक मिळाली. खूप आनंद झाला. नाही आता मला वाटतं पप्पूच्या जास्त त्यांचे बंधू राजेत बाईक ते जास्ती चालवतात. प्रभाकर सातत्याने आम्हाला दिसतात. गोलंदाजी मार्कवर आला. यावेळेला आपण पाहू शकता सफल जाधव होते गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघात 30 घेऊन तो स्ट्रायकरला हरेशला आपण पाहू शकता. आता हरेशने जबरदस्त बॅटिंग केली. सफल शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केला. ताकद थोडीशी कमी लावली पण टायमिंग बेमिसाल आहे. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. षटकारांचा आजकाल ना पाऊस पडलाच. आजच्या स्पर्धेमध्ये या जीपीएलच्या आजच्या शेवटच्या दिवसात 49 धावा. अशोक पाटील आम्हाला सांगतीलच किती हरेशने षटकार मारले आतापर्यंत. 21 षटकार मारलेत आणि 9 चौकार मारलेत आणि तब्बल या स्पर्धेमध्ये आपण 150 पेक्षा जास्त धावा कुठल्या आहेत. 183 धावा कुठल्यात आतापर्यंत म्हणजे 200 कुठं का व्हायचंय. सफल. फटका चांगला. यावेळेला झेलची शक्यता आहे. मॅचची गोल्डन विकेट मिळाली असती. झेल सुटला गेलाय. लॉंग ऑफला नाही. माणसाच्या जिंदगीत आपण तर मोके कम ठोके जास्त येतात. मोका आला होता. तुम्हाला एक संधी झाली होती. संधीचं सोनं करायचं होतं. झेल कुणाचा सोडलाय तुम्ही. धावसंख्या धावफल करता आपण पाहू शकता. यावेळेला 51 धावा लागल्यात. सफल. जाधव पुन्हा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला हरेशला हा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअरला ग्रीजन मध्ये चेंडू वेगाने चाललाय. हरेश येतोय. 2 धावा कंप्लीट केल्या. काय घडतंय. पिंट्या काय करतायत मैदानात. थोडंसं उड्या मारतायत दोन्ही पिंट्या. थोडंसं दुखाप अपघातात जायबंदी झाल्यात. कदाचित क्रॅम्प आला असावा
धावसंख्या धावफलक त्यामुळे पाहू शकता यावेळेला 2 ने पुढे सरकते. 53 धावा. बघा जरा स्प्रेचा वापर करा लवकर. सर्व खेळाडू बघा एकत्र आलेत. हेच तर ग्रामीण खेळाडूंचं आपण तर परवा दिवशी एका खेळाडूंनी सांगितलं देखील की आमचा परिवार आहे 40 प्लसचा आणि त्या परिवारामध्ये जर कोणाला दुःख आपण तर काय घडलं लागलं काय दुखापत झालं तर लगेच सर्व खेळाडू एकत्र येतात. खेळाडू कोणत्या गावचा नाही येऊ. खेळाडू हा आपल्या संघातील किंवा आपल्या परिवारातील त्याला योग्यरित्या आपण उपचार देणं फार गरजेचं आणि तेच आता देत आहेत. अरेशला थोडंसं दुखापत जाणवतंय. 53 धावा धावफलकातील लागले आहेत. सर्व खेळाडू एकत्र येऊ नका. चला जरा लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण का वेळ फार कमी. अशोक पाटील बघा इथून 4 बाजूला आले आहेत. हळूहळू सावली पुढे चाललेली आहे. सावली हळूहळू पुढे आले बघा. चला 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 लवकर जरा. अरे बॅटिंग करतायत का पाहायचं आता. ना बॅटिंग करणारच आहेत. सोडणार नाही येते का त्यांना माहिती आहे महत्वाची मॅच आहे. इथून जर आपण थांबलो तर येणारा बॅटर धावा करेल ह्याची शाश्वती नाहीये. 53 धावात अशोक पाटील आम्हाला जानकारी देत आहेत. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. सफल जाधव गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो स्ट्रायकला हरेशला आपण पाहू शकता. हरेशने काय बॅटिंग केली आजच्या दिवसात. लाजवाब बॅटिंग केली. सलग 2 फिफ्ट्या त्यांनी लावल्यात आणि आता देखील 44 वर खेळतोय. तिसरी होते का पाहायचंय. तिसरी आली आहे का. हो आलाय. षटकार आला म्हणजे तिसरी 50 देखील आले. टाळून देतो हरेश केण्यासाठी. काय बॅटिंग करतोय. काम या खेळाडूला धावांचा बकासूर आम्ही म्हणतो 40 प्लसचा बकासूर त्याचं प्रात्यक्षिक दाखवतो मैदानावर आणि त्यांनी तब्बल धावा कुठल्या त्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अशोक पाटील आम्हाला माहिती देतील होता. 193 म्हणजे अशोक पाटील 200 पेक्षा जास्त धावा कुठतो या स्पर्धेत. प्रेम पण देखील बघा. प्रेम मात्र देखील सामना पाहतायत एन्जॉय करतायत बघा. सर्व खेळाडू त्यांचं हस्तांदोलन करून अभिनंदन करतात. पिंटन देखील त्यांना शाबास केली. खेळाडू कोणत्या गावचा हे महत्वाचं नाही. ग्रामीणचा खेळाडू कामगिरी चांगली करतोय ना. मग अशी चंद्र सरांनी देखील सांगितलं की तुमची एकता टिकून राहिली म्हणून तुमचं क्रिकेट टिकून राहिलंय. अन्यथा मुंबई सारखं तुमचं क्रिकेट घुसखोरी सारखं झालं असतं. नाही उस्मान पठाणचा एका स्पर्धेत 260चा आणि हरेशचा पर्यंत 239चा आहे. 40चा आहे. हा चेंडू पुल केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. वाघाचे शिकार. बॅटर बाद. नवीन बॅटर ते जीत होते. धावसंख्या धावफलक त्याकडे पाहू शकता यावेळेला 59 धावा. चला चला जरा एकत्र येऊ नका. जरा प्लीज सहकार्य करा. सोयक कंस्ट्रक्शन निशांत 11 शिरडून संघ आपल्या नंतर बॅटिंग करायची आहे. सफल चांगली गोलंदाजी करतोय. विकेट मिळून दिलाय. चेंडू बाकी अजून या षटकातील अशोक पाटील सांगतात की आम्हाला एक चेंडू बाकी आहे. पहिला चेंडू षटकार. दुसरा चेंडू ते तुडी. तिसरा चेंडू तुडी. चौथा चेंडू ते षटकार. पाचवा चेंडू विकेट. तब्बल धावा त्याने आतापर्यंत 16 विकेट मिळाला त्याला हरेशचा. आता इथून कमबॅक होतं का पाहायचं. स्ट्रायकिंगला जितू पाटील काय मगाशी झेल पकडला होता. कार्बन कमाल झेल पकडला होता. ओ लिडिगेजे चांगलं क्षेत्रक्षण शॉट टर्बाईनला आपलं तर खूप चांगला स्टॉप बघायला मिळाला. 1 ने धावसंख्या वाढते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फुलकवते पण पाहू शकता यावेळेला स्वर्गीय आपण तर जगदीश परत प्रमोद 11 चिकनगर संघ प्रथम बॅटिंग करतो. 60 धावा म्हणजे 20च्या सरासरीने आतापर्यंत धावा कुठल्या आहेत. अंतिम षटक आता कोण घेऊन तर पाहायचं. इथून किती धावांचं लक्ष राहत आहे. कोणता संघ मेगा फायनल आपण तर सेमीफायनल मध्ये फाईट बॅक करतो. उर्मिला प्रतिष्ठान संघ. चला एकत्र येऊ नका प्लीज प्लीज. पिंट्या जोशी तुम्हालाच नंतर बॅटिंग करायची. अजून आम्हाला 2 सामने कव्हर करायचे आहेत. नाही पिंट्या जोशीने अशी मीटिंग बनवली का जसं काय आता पहिलीच मॅच चालू आहे. फोकस ऑन होतील थोड्या वेळाने.
पिंट्या चला जरा, पिंट्या लवकर. प्रशांत सर सूचना करा, जरा सूचना करा लवकर खेळाडूंना. पिंट्या आलाय स्वतः आला गोलंदाजी मार्कवर. अंतिम षटक पिंट्या जोशी. स्वर्गीयपणे जगदीश प्रमोद 11 चिकनगर संघ. सामना सुरू करा. पिंट्या जोशी शॉर्टब्लाइनचा चेंडू होता, बॅक पुढे गेला, कट केला. यावेळेला झेलची शक्यता आहे. गुड कॅच, खूप चांगला झेल घेतला दत्ताने. बॅटर बाद. पिंट्याला यश मिळालंय. पहिल्या चेंडूत यश मिळालंय. 60 धावसंख्येत अजून एक गडी बाद होतोय. स्वर्गीय जगदीश प्रमोद 11 चिकनगर संघ. दत्ताने झेल पकडलाय. कव्हर क्षेत्रामध्ये खूप चांगला झेल पकडलाय. चला चला जरा लवकर एकत्र येऊ नका. सफल थोडंसं सहकार्य करा मला, कारण का नंतर तुम्हाला बॅटिंग करायची. अजून मला 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. नंतर सेमीफायनल, मग मेगा फायनल. नवीन बॅटर तर आपण पाहू शकता यावेळेला सत्य बनालाय. तिसगावचा खेळाडू. 60 धावा धावफलकात लागल्यात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्वार्टर फायनलची मॅच. इथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये फाईट बॅक करेल. उर्मिला प्रतिष्ठान अडवली संघाबरोबर. स्कॉट तयार आहे. फुटटॉस लॉफ केलाय. हो 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 हो, काय क्षेत्ररक्षण केलं बघा. लाजवाब क्षेत्ररक्षण केलंय. वाडिश लॉंगॉन मिड विकेटला गेले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव आपल्या संघासाठी वाचवली. धावसंख्या दाखवून करतो आपण पाहू शकता 63 धावा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण सुभाष पाटीलचं. किती धावले बघा ना. पिंट्या राईट आर्म राऊंड द कट मारा करतो शाकला नितीन जोशी. लाईन पाहावी लागणारे यष्टीरक्षक इथे बीट होतोय. एक धाव इथे कंप्लीट केली जात आहे. काय चाललंय मैदानावर. फेकाफेकी चालू आहे. पंच वाईट शिकून करतायत. म्हणजे एकूण 3 धावा मिळणार आहेत. धावसंख्यात आपण कधी 67 धावा. नितीन जोशीने जबरदस्त कामगिरी केली. जरी धावा त्यांनी कमी केली असती पण ते विकेटर थांबले आहेत. त्यामुळे पिंट्या जोशीवरती दबाव आला नाही जास्ती. प्रभाकर देखील येत आहेत. त्यांचे देखील हार्दिक स्वागत. पप्पूंचे बंधुराज. गावचा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. त्याला सपोर्ट करणं फार गरजेचं आहे. पिंट्या जोशी राईट आर्म राऊंड द कट मारा करतो स्ट्राईकला नितीन. ऑन साइडला टर्न केला. स्क्वेअर आता विकेटच्या मध्ये. चेंडू चालला याला मिड विकेटला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला उचलतो, फेकी करतोय. परंतु सहजतेने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 68. चेंडू बाकीच्या शेवटच्या षटकातील. अजूनही काही चेंडूंचा खेळ आहे. पिंट्या तो नितीन. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून यॉर्क लाईनचा चेंडू होता, खोदून काढलाय. स्क्वेअर मध्ये डीप मधनं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आले आहेत. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धाव फलकातील 70 धावा. 70 धावा आपण पाहू शकता. स्वर्गीय आपण तर जगदीश प्रमोद 11 चिकनगर संघ प्रथम आपण तर बॅटिंग करतोय. स्वेक कंट्रशन निशांत 11 शिडून संघ गोलंदाजी करतोय. सफल झालाय. फटका बनवलाय. काय शॉट आहे. इम्प्रोवायझर स्ट्रोक बघायला मिळतोय. चेंडू चालला यावेळेला स्क्वेअर लेग सीमारच्या पार. नितीन जोशीच्या बॅट मधून लेट आला पण थेट षटकार पाठवला यावेळेला 6 धावांसाठी. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 76 धावा. बराच वेळ शांत होते पण नंतर मात्र थोडासा आळस बाजूला केला आणि आपल्या भारतातील एक उत्कृष्ट दर्जाचा फटका काढला. काय फटका होता, काय टायमिंग होती. 76 धावा धाव फलकात लागल्यात. पिंट्या पुण्याच्या डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून मिळाला. चेंडू चालला यावेळेला. 1 धाव कंप्लीट केली. 2 होत आहेत का पाहिजे. 2 धावा कंप्लीट करत आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 78 धावा झाल्या आहेत आणि 79 धावांचं लक्ष असणार आहे यावेळेला
स्वर्गीय आपण तर जगदीश प्रमोद इलेव्हन संघाने आपण तर 78 धावा केल्या. 79 धावांचं लक्ष असणारे सुयोग कंस्ट्रक्शन निशांत इलेव्हन शिवडून संघासमोर. खरं पिंट्यासारखा बॅटर आहे, त्यांनी जर इथून चांगली बॅटिंग केली तर मजा येईल मॅच मध्ये. खरं पिंट्या देखील सहजासहजी मॅच सोडणार नाहीये. खरं 19.75 सरासरी धावा करायच्या. 79 मॅच मध्ये मजा येईल, मॅच मध्ये मजा येईल. तर मॅच जशी सुरू होईल त्याचा दुसऱ्या आमचे साथी समालोचक नितीन गांचळ. धन्यवाद. चला फिल्डिंग लगेच सेट करायचे. स्वर्गीय जगदीश व स्वर्गीय प्रमोद प्रतिष्ठान चिकनगर. क्वार्टर फायनलची मॅच जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये उर्मिला प्रतिष्ठान अडवली या संघाबरोबर मॅच खेळेल. 4 ओव्हरमध्ये 79 धावांचा आता पाठलाग करायचा. चला पिंट्या जोशी बॅट्समन लगेच पाठवा. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 79 धावा आता कराव्याच लागतील या मॅच मध्ये. टीम स्वर्गीय आपण सुयोग कंस्ट्रक्शन निशांत इलेव्हन स्वर्गीय जगदीश आणि स्वर्गीय प्रमोद प्रतिष्ठान चिकनगरने 78 धावांचा डोंगर उभारलाय. तिथे कोणत्याही धावा सेफ नाहीयेत. चेंडू तुम्हाला मैदानात दिला जाईल. सलामी जोडी आपण पाहतोय दिनेश आणि पिंट्या जोशी.